हाय, गुड मॉर्निंग. अनिता ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ याच्यासाठी काढला की मी आज इतकी लय खुश आहे. का खुश आहे? तुमच्या मनात तिला काही पैसे भेटले काय म्हणून खुश आहे? तर नाही, पैसे वगैरे भेटले नाही. मी या ब्लाऊजमुळं खुश आहे. का माहिती आहे का? हे ब्लाऊज आधी बघा, हे ब्लाऊज कसं आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि मग मी सांगते का खुश आहे. हे ब्लाऊज बघा आधी, थांबा मी हुक लावते. लय खुश आहे आज मी. हे बघा हे ब्लाऊज, हे बघा हे ब्लाऊज. कोणता गळा आहे हा? मला असं वाटतं हा पानगळा आहे. नाही, पानगळा पण नाही आहे. हा पानगळा समजा तुम्ही. हा पानगळा आहे आणि समोरून ही बघा ही असली कटोरी आहे. हे बघा, सगळं बघून घ्या. तर हे ब्लाऊज इतकं म्हणजे इतकं छान शिवलेलं, इतकं म्हणजे तुम्हाला मी आता घालून दाखवलं असतं, पण मी घालून नाही दाखवू शकत कारण मला लाज वाटते. तर आहे ना, इतकं छान आलंय ब्लाऊज, इतकं छान आलं. म्हणजे मी स्वतः ब्लाऊज शिवते, हे मान्य आहे मला, मी शिवते ब्लाऊज. पण मी म्हणजे 6 महिने मशीनवर बसत नाही. कारण का माहिती आहे का, की मशीनवर बसले की माझे पाय सुचतात आणि मग पाय दुखतात. मग त्याच्यामुळे मी मशीनवर बसतच नाही. आज चक्क 6 महिन्यानंतर मशीनवर बसले. कारण का बसले माहिती का? आता मी जिम्मीची साडी निघाले बघा, त्या अशा पिवळ्या सोनेरी कलर त्या निघाल्यात ना, तर ती साडी मी घेतली. म्हटलं आता लय व्हायरल झाली ती साडी, सगळे घेतात ते, म्हणलं आपण पण घ्यावं म्हणून मी घेतली. आणि त्याच्यावरच ब्लाऊज टाकायला गेलं तर ती म्हणे 300-400 रुपये शिलाई होईल. म्हणलं बाबा 300-400? म्हणलं का बरं? म्हणे आता शिलाईला वाढल्यात म्हणे, तर मग 300-400 रुपये शिलाई होईल. बापरे म्हणलं. मी शिवलं बरं का ते ब्लाऊज. म्हणलं बघू तरी, म्हणलं 300-400 रुपये शिलाईचं ब्लाऊज कसं आहे. तर अजिबात चवाचं नाही आलेलं मला ते ब्लाऊज. सगळं चुन्या वगैरे सगळं खूप घाण आलं ते ब्लाऊज. काहीच चव म्हणजे बिलकुल चवाचं नाही आलं. पण तरी सुद्धा मी त्याची 400 रुपये शिलाई दिली. आणि आता जसं शिवलं तसं ते घालावंच लागणार आहे. मी म्हणलं आता आपण एवढे 400 रुपये शिलाई देतो ना, चला म्हणलं आता आपण ना मशीनवरच बसावं लागेल आपल्याला. मग चक्क 6 महिन्यानंतर, 6 महिने झाले आणि मी काय क्लास वगैरे केलेला नाहीये, अजिबात शिकलेली नाही. फक्त 1 महिना क्लासला गेले, तर त्यांनी 1 महिना क्लासला गेल्यानंतर मला फक्त तिने मशीन चालवायची शिकवली, की मशीन कशी चालवायची. 1 महिन्यात फक्त मशीन कशी चालवायची ते शिकले. आणि फक्त माप दिलं होतं की बा हे एवढं घ्यायचं, ते तेवढं घ्यायचं, बस एवढंच. महिन्यामध्ये काही शिकलेलं नव्हते मी सगळं फोनमध्ये बघून ब्लाऊज शिवायला शिकले, परफेक्ट शिकले. आणि चक्क 6 महिन्यानंतर मग ब्लाऊज मशीनवर बसले आणि हे बघा हे ब्लाऊज मी शिवलंय. मी इतकी खुश झाले. इतकं छान आलेलं आहे हे ब्लाऊज, इतकं मस्त आलेलं आहे. कुठं चुनी वगैरे नाही, काहीच नाही. आता तुम्हाला घालून नाही दाखवू शकत मी, मला लाज वाटते कॅमेऱ्यासमोर. तर म्हणजे मी सांगते तुम्हाला, इतकं छान आलं ब्लाऊज. आणि ही कुठं चुनी नाही काही नाही. ह्या ब्लाऊजची शिलाई ना आता 300 रुपये घेतली असती त्या बाईने. असं ब्लाऊज शिवायला 300 रुपये का घेतले असते? 300 रुपये अहो पानगळा आहे त्याचा. आणि मी थोडं बाईला आहे बघा अशी डिझाईन केली, तुम्हाला जवळून दाखवते. थोडीशी अशी डिझाईन केली की बघा, दिसते का नाही कॅमेऱ्यामध्ये? दिसते का? थोडीशी, जास्त नाही, कारण मला उघडं जास्त आवडत नाही ना. म्हणजे कोमाचे पप्पा उघडं घालून देणार नाही मशीन, काय दिसतंय ते आतून अंग नाही का. तर मी जास्त नाही, थोडंसंच केलंय. थोडीशी डिझाईन केली, घालून देतात का बघू म्हणलं म्हणून थोडीशी केली. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, व्हिडिओ बनवायचं तात्पर्य पण एवढंच आहे की किती शिलाया घेतात आणि ब्लाऊज अजिबात चवाचं शिवत नाही. किती शिलाया घेतात. ही टूक माझी आता पेटलेली आहे. मी आता कायमचं मशीनवर बसणार आहे. माझे ब्लाऊज, माझ्या दोन्ही मुलींचे ब्लाऊज, तिघींनाही अजिबात दुसरीकडे शिवायला टाकू देणार नाही. मी शिवणार माझे आता मशीनचे व्हिडिओ, ब्लाऊजचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आणि टाकणार. मी खूप खुश आहे, खूप खुश झाले म्हणून मी तुम्हाला शेअर केली माझी बात. माझं काही चुकलं असेल तर सॉरी.
ठीक आहे, बाय बाय.